अतूट बंद भाग 15. मीरा अमृताच्या रूम मध्ये आली. पाहते तर तिथे दीपाच आहे, पत्रिकेवर नाव घालत बसलेली. ए मीरा, बैस. अमृताने मीराचे स्वागत केले. या एवढ्या पत्रिका पोस्टाने टाकायच्या आहेत, वेळेवर पोचले तरी पाहिजेत. हो बाई, तुझ्या लग्नाचं सर्व कसं काही गडबडीतच ठरलं. आणखीन एक बातमी तुला समजलेली दिसत नाही. बातमी नाही समजली. अगं, आपल्या समताचे हे लग्न ठरले आहे. काहीतरीच काय सांगते. छान, म्हणजे तुझा विश्वास बसत नाही? बिलकुल नाही. मीराताई, अमृता सांगते ते खरं आहे. काल रात्री हे लग्न ठरलं आहे, पण ते अमृताच्या लग्नाबरोबर होणार नाही, नंतर होणार, 8-15 दिवसानंतर. पण हे ठरलं तरी कसं? हे बघ मीरा, डॅडींच्या मनात पूर्वीपासून होतं की आम्हा दोघींचे लग्न एकाच वेळी करायचे, पण माझं असं अचानकच ठरलं. काल दुपारी बोलताना डॅडी मला बोलले, दोघींचे लग्न मला एकाच वेळी करायचे होते, पण आता काही शक्य नाही. त्यावर मी लगेच म्हणाली, डॅडी, शक्य होईल, आपण प्रयत्न करायला पाहिजे. अमृता, लग्न ठरवणं म्हणजे काही खेळ नाही. तुझ्या बाबतीत सर्व अटक झालं, माणूस तुला तसं झटपट झालं म्हणून तुला तसं काही वाटत असेल. समतासाठी सुयोग्य मुलगा, घराणं म्हणजे वेळ लागणारच. डॅडी, समताने एक मुलगा पाहिला आहे. म्हणजे डॅडी, मला तुषार आवडला आहे. इंजिनियर आहे, दिसायलाही चांगला रुबाबदार आहे. अमृता, तू हे काय बोलतेस? डॅडी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण मी सांगते ते खरं आहे. तुम्ही समताला विचारून पहा. आणि मग डॅडीने समताला हाक मारली, हा तुषार कोण? डॅडींनी एकदम विषयाला हात घातला. समता फार गोंधळून गेली, पण डॅडींनी पुन्हा तो प्रश्न विचारल्यावर तिला बोलणे भागच पडले. माझ्या ओळखीचे आहेत ते. काय करतो? इंजिनियर आहे. घरी कोण कोण आहे? 2 मोठे भाऊ, आई वडील. भावांची लग्न झाली आहेत? होय. तुमच्या लग्नासंबंधी कधी बोलणी झाली आहेत? हे त्यांच्या घरच्यांना माहित आहे? मला कल्पना नाही. त्यांना तुम्हाला भेटायला सांग आजच. मी फोन करते. आणि मग समताने तुषारला फोन केला. तुषार 2 दिवसापूर्वीच गोव्यावरून आला होता म्हणून नशीब. 5 वाजता तुषार घरी आला. डॅडी आणि रणजितने त्यांची थोडक्यात माहिती वगैरे विचारली. आम्हा दोघींना तिथे थांबूच दिले नाही. अर्धा-पाऊण तासांनी डॅडीने हाक मारली. समता फार घाबरली होती. आम्ही दोघी तिथेच होतो. डॅडींनी हसत सांगितले, जा पटकन, दोघी तयार व्हा, आपल्याला तुषारच्या घरी जायचे आहेत. आणि मग किती भराभर घटना घडल्या. तुषारच्या घरच्या मंडळींना समता पसंत पडली आणि लगेच लग्नही ठरले. ते माझ्या लग्नाबरोबरच झालं असतं, पण तुषारचे आई बाबा यात्रेला गेले आहेत. त्यांना मध्येच यात्रा सोडून बोलवणे योग्य नाही. ते लोक 21 तारखेला येणार आहेत आणि त्यानंतर लगेचच मुहूर्त काढायचा असे ठरले. माझ्या लग्नाच्या दिवशी तर साखरपुडा अर्थात एंगेजमेंट ठरवणं होणार आहे. खरंच बाई, तुमच्या दोघींचं लग्न म्हणजे गंमतच आहे, नाहीतर काय. पण आले ते चांगलं झालं. ही समता कुठे आहे? आल्यापासून दिसली नाही. मैत्रिणीकडे गेली आहे खबर द्यायला. रणजित मात्र काही बोलला नाही मला समताच्या लग्नाच्या बाबतीत. तो घाईत असेल. मी मात्र समताच्या लग्नाला येते नाही, याचीच मला वाईट वाटते, अमृता म्हणाली. त्याला काही इलाज नाही. पण अमृता, आताच मला तिला चिडवून घे म्हणजे. बोलता बोलता दीपालीचे स्वर भरून आले. चटकन उठली आणि बाहेर गेली. ही दीपाली म्हणजे अशी आहे अगदी, मला वाईट वाटते. आणि पाणी तिच्या डोळ्यात आले. फार जीव टाकते आम्हा सर्वांवर. आम्ही दोघी गेल्यानंतर तिला फार एकटं वाटेल. ते काही नाही अमृता, तुझा गैरसमज होतो आहे. अगं, वैदेहीच्या लग्नाला गेलं होतात ना, तेव्हा छान होती ती. ताई, पत्रिका पोस्टात टाकायच्या होत्या ना व? तदाशी विचारत होता. हो, या घे आणि आता जा पोस्टात. वयची दीपाताई ताकीद दिली आहे, लगोलग टाक म्हणून. रावसाहेब घरी परतले. थोडेसे थकल्यासारखे दिसत होते. मुलींची लग्न ठरली आणि तेही हौशेने करायचे म्हणजे काय, हे आता त्यांना समजत होतं. मीरा, बेटा, आलीस तू? बरं झालं. वहिनी नाही आल्यात? अंकल, मम्मीचं डोकं दुखतंय. बरं बरं. ए दीपा. दीपाली समोर आली. काय बाबा, वाढतेस ना? इतक्या लवकर? हो, जेवून कामाला लागायचं आहे. आज साड्या वगैरे काय असेल ती खरेदी करू. निवांतपणा कुठला आता लग्न होईपर्यंत. दीपालीने सर्वांना वाढलं. रणजितही आला होता. अंकल, मला नाही वाटत आज साड्यांशिवाय दुसरी खरेदी होईल म्हणून. का बरे? अंकल,
आम्हाला एक साडी घ्यायची म्हटले तरी तास 1.5 तास लागतो. होय की नाही अमृता? हो डॅडी, वेळ लागणार. तर मग माझा विचार मला बदलायला पाहिजे. कसला विचार? मी विचार केला होता, अमृताचे लग्न पार पडले की मग समताच्या लग्नाची तयारी सुरू करायची. पण पुन्हा 10-15 दिवसांनी त्याच कामासाठी एवढा वेळ बोलणार असेल तर आता कसे करूया? जे अमृताला घ्यायचे तेव्हा समताची खरेदी करायची. हा डॅडी, हे योग्य होईल. रणजितने डॅडींच्या विचाराला दुजोरा दिला आणि मग ठरल्याप्रमाणे खरेदी सुरू झाली. जे काय घ्यायचं ते डबल असंच ठरलं. रावसाहेबांना तर लक्षात आलं, एवढ्या वेळात समता आपल्याला दिसली नाही. अमृता, समता कुठे आहे? येईल एवढ्यात, मैत्रिणीकडे गेली आहे. वेळेत आली तर ठीक, नाहीतर आपल्याला घराबाहेर पडायला उशीर होईल. ती येईपर्यंत मी थोडी विश्रांती घेतो. रावसाहेब त्यांच्या रूम मध्ये गेले. थोड्या वेळाने समता आली. अमृताने समताला डॅडींचा निर्णय सांगितला आणि चेष्टेने म्हणाली, समताबाई, आवरा आता लवकर. तुझ्या लग्नाला नाही म्हणून वाईट वाटत होतं, पण चला, माझ्या लग्न तयारी बरोबर तुझी ही तयारी होते. निदान तयारी मी केली असं आपलं मी माझं समाधान करून घेते. रावसाहेब तिथे आले. आलेस बेटा, चल निघायची आहे आपल्याला आता. ए दीपा, तूही ये आमच्या सोबत. बाबा, तुम्ही सगळे आहात ना? आणि मला तर साडीतलं काही कळतच नाही. दुसरे म्हणजे घरात खूप कामं आहेत. आता तू ये. आल्यानंतर तिघं मिळून कामं करा पटापट. नाही हा बाबा, मी आता त्या दोघींना काहीही काम करू देणार नाही. पण तू एकटी काय काय काम करणार? मी आणि रमाबाई दोघी आहोत. तुम्ही काळजी नका करू. डॅडी, मला तयारी राहायला पाहिजे तर. रणजितने भाग घेतला. का रे दादा, का म्हणून काय विचारतेस? अगं, अतिश्रमाने ही आजारी पडली तर? छे, काहीतरीच तुमचं, दीपाली हळुवारपणे म्हणाली. आणि मीरा पुन्हा एकदा अस्वस्थ झाली. श्रोते हो, या कथेचा पुढचा भाग पाहण्यासाठी उजवीकडे दिलेल्या लिंकवर क्लिक करा. इथे तुम्हाला पुढचा भाग मिळून जाईल. तसेच चॅनलवर नवीन असाल तर लोगोवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.